राधे राधे. सर्व गोडताईंचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर ताईंनो, तुमच्या घरामध्ये जर सतत आजारपण येत असतील, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, तुमची होणारी कामं होत नसतील किंवा एखादं काम तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्याच्यामध्ये अडथळे येत असतील, तर अशा वेळेस तुमच्या घरावर तुमच्यावर पितृदोष असू शकतो. आता पितृदोष म्हणजे नेमकं काय? तर तुमच्या घरातल्या ज्या वडीलधारी व्यक्ती त्यांचा जीवन प्रवास संपून निघून जातात, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अशी काही एखादी इच्छा राहिलेली असते जे ते तुम्हाला सांगू शकलेले नसतात. त्यामुळे तुम्हाला ती इच्छा कळत नाही आणि तुमच्याकडून त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे पितृदोष लागतो. मग अशा वेळेस आपण त्या व्यक्तींचं सगळं काही केलेलं असतं. म्हणजेच काय की आपण त्या व्यक्तींचं धार्मिक विधी म्हणजे अंतिम जो विधी असतो, अंतिम क्रियाविधी, तो सर्व आपण केलेला असतो. 10वा 13वा श्राद्ध हे सगळं आपण केलेलं असतं. तरीसुद्धा पितृदोष लागू शकतो. कारण ती जी इच्छा ते मनात घेऊन निघून जातात, जी आपल्याला माहिती नसते, ती आपल्याकडून पूर्ण झालेली नसते. त्यामुळे पितृदोष लागतो. मग अशा वेळेस काय करायचं त्यांनो? घाबरायचं नाही. अशा वेळेस काय करायचं? रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या घरातला किचनचा ओटा जो आहे त्यावर आहे ना, एका तांब्यामध्ये साधं पाणी भरून त्या तांब्यावर झाकण ठेवायचं. पाणी साधं असावं, आरोतलं नसावं, आरोचं पाणी नसावं, ॲक्वागार्डचं आरोचं पाणी नसावं, पाणी साधं असावं. तांब्यावर पाणी तुम्ही ठेवा भरून आणि त्याच्यावर झाकण ठेवा किचनच्या ओट्यावर. आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर रात्रभर ते पाणी तसंच राहू द्यायचं झाकून. आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही सर्व घर झाडून होतात, तुमचे घर झाडून होतं त्यावेळेस, त्यानंतर तुम्ही मेन दरवाजा जेव्हा उघडता त्यावेळेस ते किचनच्या ओट्यावरचं तांब्यातलं पाणी जे आहे झाकून ठेवलेलं, ते पाणी उंबऱ्याच्या बाहेर ओतून द्या. असं केल्याने काय होतं माहिती आहे का ताईंनो? ते जे पाणी तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर ओतता ना, ते किचनच्या ओट्यावरचं झाकून ठेवलं रात्रीचं, तर त्यामुळे तुमचे पित्र आनंदी होतात. ते पाणी पित्रांना पोहोचतं आणि ते खूप आनंदी होतात, खुश होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात. आणि त्यांची असं म्हणतात की त्यांची इच्छा पूर्ण होते राहिलेली, ती कोणती का असे ना, ती इच्छा त्यांची पूर्ण होऊन जाते. आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात आणि पितृलोकात निघून जातात. आनंदाने पितृलोकात निघून जातात. तुम्हाला आशीर्वाद देऊन ते आनंदाने पितृलोकात निघून जातात. हे मी सांगत नाही, हे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. हा एक छोटासा उपाय तुमची जीवनाची दिशाच बदलून टाकेल. म्हणजेच काय, तर हा उपाय केला ना तुम्ही जर हा उपाय सूर्योदयाच्या पूर्वी जर केला ना, तर सोन्याहून पिवळं. सूर्योदयापूर्वी जर तुम्ही हा उपाय केला तर सोन्याहून पिवळं. मग तर तुमच्याकडे सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सर्व काही यायला सुरुवात होईल. कारण तुमचे पित्र हे खूप खुश होतात, आशीर्वाद देतात. सूर्योदयापूर्वी जर तुम्ही असं केलं तर त्याचा लवकर रिझल्ट मिळतो, तुम्हाला लवकर फळ मिळतं. ही जर छोटीशी क्रिया जर तुम्ही केली तर, आणि तुमच्या घरामधले अडथळे दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होते. तुमच्या मुलांच्या प्रगतीत वाढ होते. त्यांच्या प्रगतीमधले कुठलेही अडथळे जरी आले ते दूर होतात. हे गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे. अशी क्रिया ही गरुड पुराणामध्ये लिहिलेली आहे. आणि अजून एक मी तुम्हाला सांगते, अजून एक उपाय दुसरा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितला होता की तुम्ही ज्या पोळ्या बनवता रोज, तर पहिली पोळी जी आहे ना, त्या पोळीमध्ये थोडंसं तूप लावा त्या पोळीला आणि एक गुळाचा खडा ठेवा त्या पोळीमध्ये. आणि ती पोळी पहिली जी पोळी तुम्ही बनवता ती गाईला द्या. आणि सगळ्यात शेवटी जी तुम्ही पोळी बनवता ती कुत्र्याला द्या. तर अशाने सुद्धा तुमचा पितृदोष हा नाहीसा होतो. या दोन्ही क्रिया केल्या तर पितृदोष नाहीसा होतो. दोन्ही क्रिया तुम्हाला जमत नसतील तर दोन्हीपैकी एक क्रिया नक्की करा. पितृदोष तुमच्यावरचा कायमचा निघून जाईल आणि तुमचे पित्र खुश होतील, आनंदी होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि तुमच्या जीवनाची दिशा इतकी बदलेल की तुमच्याकडे सुख समृद्धी तर येईलच, आणि शिवाय समस्या कमी होणार आणि नाहीशा होणार, हे नक्की निश्चित. ठीक आहे, तर हे उपाय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. कारण एखाद्या गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं असतं. त्यामुळे लाईक सबस्क्राईब करा. आपल्याला सगळ्यांना आनंद द्यायचा आहे, सगळ्यांचे दुःख आपल्याला घालवायचे आहेत. सगळ्यांना आनंद, आपला मानव जन्म आनंद देण्यासाठीच आहे. त्यामुळे सगळ्यांचे दुःख आपण नाहीसं करण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर आपण सगळेच मिळून
देवाला प्रार्थना करूया की देवा सगळ्यांना सुखी ठेव आणि भक्ती मार्गामध्ये सगळ्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना. ठीक आहे. तर जय श्री कृष्ण, राधे राधे, हरे कृष्ण. धन्यवाद.